सुनेत्रा पवारांनी फडणवीसांसोबत पत्रव्यवहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुण्याचं कार्यक्षेत्र असणारं जलसंपदा विभाग कार्यालय इतरत्र हलवू नये असं यामध्ये सुनेत्रा पवार म्हणत असल्याची माहिती आहे। जलसंपदा विभागानं पुण्याचं कार्यालय सोलापूरला हलवलंय। सुनेत्रा पवारांनी फडणवीसांशी या संदर्भात संवाद साधत निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल, नेमकं या पत्रव्यवहारामध्ये सविस्तर काय आहे? जलसंपदा विभागानं राज्यामधली काही कार्यालयांची फेरबदल जे आहेत ते काही दिवसांपूर्वी केलेले आहेत। मात्र पुण्यातलं जलसंपदा विभागाचं मुख्य अभियंत्याचं जे कार्यालय होतं ते कार्यालय सोलापूरला हलवलेलं आहे आणि याच कार्यालयाच्या अंतर्गत पुणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते येतं। त्यामुळे जलसंपदा विभागाची कामं करताना लोकांना जे आहे ते सोलापूरला जावं लागू शकेल। यासाठी स्वतः सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रव्यवहार केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे की जलसंपदा विभागाचं जे कार्यालय आहे ते पुण्यामध्येच राहावं ही मागणी त्यांनी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोहन सरोस यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी केलेली होती की हे कार्यालय जे आहे ते पुण्यामध्येच राहावं। त्यानंतर मात्र सुनेत्रा पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। या संदर्भामध्ये आता जलसंपदा विभागाकडून स्थगिती दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुख्य अभियंत्याचं कार्यालय जे आहे ते सोलापूरला हलवलेलं होतं त्यावरती स्थगिती देण्याची मागणी जी आहे ती सुनेत्रा पवारांनी केलेली। नक्कीच, धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।